हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. इट्स अ सॅटर्डे मॉर्निंग. सो आज माहीत नाही मी काय करणार आहे, बट जस्ट अ रँडम डे, रँडम ब्लॉग. आता मी चहा बनवते आणि हा इकडे आवरू लागतोय मला. हॅलो. आता यू शुड गेट यूज टू इट. असं नाही वाटत का तुला? हां, अरे पाणी बघ कसं आज आमच्या ताई येणार नाही आहेत, सो मोस्टली आम्ही ब्रंच करायला जाऊ. थोडंसं घरातलं आवरावारी, साफसफाई अँड चहा इन मेकिंग. तुम्ही पण चहामध्ये काय काय टाकता हे मला सांगा. गवतीचा चहा इज द वन आय लाईक अ लॉट. खूप मस्त टेस्ट येते त्याच्याने. पण अगेन इफ देर इज एनिथिंग एल्स की त्याच्याने छान एकदम मस्त चव येते चहाला, तर लेट मी नो. सिनेमॅटिक शॉट. सिनेमॅटिक. अरे सिनेमॅटिक मध्ये जाऊ नको. सिनेमॅटिक. अशी जबराट हवा येते ना इथून, म्हणजे उठायलासारखं वाटतं. हिल स्टेशन खूपच मस्त 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 हवा एकदम. दिसू दे, त्याला काय होतंय. असं कसा झटकतोय, कसा झटकतोय, कसा झटकतोयस तू असं एवढं एवढं नाजूकपणे. पडू दे आता, त्याचा चिकटपणा निघालाय. हे पण असं केलं की निघणार लगेच. जरा जरा जोर लाव ना त्या झटकण्याला. इथे पण आणि इथे पण अशी धूळ असते. इथे इथे वरती दिसणार नाही पण असते. दिसणार नाही पण असते. हा, म्हणजे एकदम असं दिसून नाही येत पण तरी असते. बाल कामगार. काय बाल कामगार. बालवाले कामगार. आई ग. दीज आर माय प्लांट्स. ही मी कांद्याची पात लावली आहे. आय डोंट नो आता ती कशी होईल, कशी येईल, बघूया. हॅलो. पुदिना. याला खूप टाइम पासून फुलच येत नाही. आय डोंट नो वाय. मी त्याची छाटणी पण केली पण येत नाही आहे. सो दिस इज जास्वंद 1, 2, 3 and 4. 4 जास्वंदाचे झाड आहेत माझ्याकडे. 4 कढीपत्ता अँड मनी प्लांट. म्हणजे लगेच बोलतो. तुला छान वाटलं पाहिजे, मी तुझ्या मागे मागे करते. काय हे काय रिॲक्शन आहे. हा, मला टेन्शन येतं असं मागे मागे केलं की. साईडला कर ना. आमचा सॅटर्डे चहा आणि ब्लॉग सोबत होणार आहे. फ्रंट कॅमेरा सुरू केला आणि मी असं असं करते सगळं तिकडे. हा आळशी कुठे जायला अँड टिल देन थोडंसं स्किन केअर करून घेतली. खूप दिवस झाला मी कुठला फेस मास्क आणि काहीच लावलं नव्हतं. सो आय एम युझिंग दिस फॉक्सटेल्स स्किन रेडियन्स मास्क. हे पोर्स ह्याच्याने क्लीन होतात
आणि असं लाईट वेट वाटतं बेसिकली फॉर फेस. सो हे लावून ठेवूया आणि तोपर्यंत थोडीशी बुक वाचूया. टिल देन ह्याचा टाईम होतो आहे अँड देन विल गो अँड गेट रेडी. म्हणजे तुम्हाला रेडी झाल्यानंतर मला सध्या असा पर्पलिश आणि लायलॅक कलर खूप जास्त आवडतो आहे. सो आणि किती छान वाटतं यार हे. असं वाटतं खावं पण चेहऱ्याने खाऊ देत. किती जवळून गेला ना. मस्त वेट अँड मस्त डिंचिंग डिंचिंग. हाय, वी आर बॅक अगेन. आम्ही आलो आहे बँगलोर टिफिन रूमला. वाव वाव वाव. सो दिस इज द फर्स्ट टाइम. युजली आम्ही अन्ना इडलीला जातो पण दिस इज द फर्स्ट टाइम दॅट वी हॅव कम टू अ डिफरंट प्लेस. फर्स्ट नाही, सेकंड टाईम अदर दॅन अन्ना इडली. सो आम्ही मागवला आहे मेदूवडा डिप अँड उपमा. हा उपमा मॅन्डेटरी मागवतो सगळीकडे जाताना. पहिली डिश त्याची उपमा असते. बट लेट्स सी हाऊ इट इज. आणि अजून काय मागवलं आहे? मैसूर डोसा, मैसूर मसाला डोसा. सो लेट्स सी त्याची टेस्ट कशी आहे. विल रेकमेंड. सांबारची टेस्ट मस्त लागेल एकदम. मला ना यांचं हे खूप आवडतं. हे उपमामध्ये ना सगळे हे टाकतात, गाजर आणि टोमॅटो आणि शेंगदाणा. नाईस. दिस इज मैसूर मसाला डोसा. अन्ना इडलीपेक्षा अन्ना इडलीपेक्षा ठीक आहे. डोसा ठीक आहे. खूप क्रिस्पी आहे. मैसूर मसाल्याचं त्याचं हे आहे पण गिव्ह इट अ ट्राय. चांगली प्लेस आहे बँगलोर टिफिन रूम. अनेक लोकेशनचं आहे पण दिस इज ओपन. संध्याकाळी तुम्ही प्रिफर करू शकता. फॅन आहे पण तरी उन्हाळ्याच्या वेळेस जरा प्रॉब्लेम होईल. पण फूड इज गुड. आता हे जास्त छान आहे त्याच्यापेक्षा. टेस्ट वाईज ॲम्बियन्स पण छान आहे. आय थिंक यांची एक ब्रांच SB रोडला पण आहे आणि इथे लाईटचा थोडा प्रॉब्लेम होत असेल पण ठीक आहे. एक मैसूर मसाला डोसा आणि घी पोडी इडली. यांची पोडी पावडर बघ कशी आहे. नाही, लाईट कलरची आहे. त्यांची अशी डार्क ऑरेंजिश कलरची असते. हां हां, सॉफ्ट छान. चटणीसोबत सांबारसोबत काय. इडली सॉफ्ट खूप हाय गाईज. सो हा ब्लॉगचा एंड असणार आहे.
see you in the next vlog, and until then we will catch up on my Instagram. Also, जर तिकडे फॉलो नसेल केलं तर तिकडे करा. And for your like, share, subscribe and comment also. Bye.